कुणीतरी तुकोबारायाविषयी मंबाजी बुवांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून दिला. गावातील काही नास्तिक लोकांनी काय केलं, त्यावेळेस तुकोबाराय अभंग रचना करत होते. मंबाजी बुवांचे मनामध्ये काहीतरी त्यांनी काना भरवले. म्हणले महाराज, तो तुकोबा आंबिले, भोलोबा आंबिलेंचा पुत्र कीर्तनामध्ये म्हणे तुमची विटंबना करतो, तुमच्या बाबतीत अपप्रचार करतो, असं काहीतरी गैरसमज करून दिला. आणि मंबाजी बुवा सामान्य नव्हते महाराज. मंबाजी बुवांचं फार मोठं विद्वत्ता होती. त्यांची रुद्रशाक्तीतील श्लोकांचा उच्चार एवढा शुद्ध होता. त्यांचा श्लोक उच्चार पाहून काशी विश्वनाथ भगवान शंकर त्यांना प्रसन्न होते बरं का. सकाळी 3 वाजता येऊन शंखनाद करून मंबाजी बुवांना उठवत होते. एवढा मंबाजी बुवांचा अधिकार होता. जाऊ द्या. तर मंबाजी बुवांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून दिल्यानंतर फक्त निमित्त झालं मंबाजी बुवांच्या शेतामध्ये म्हैस घुसण्याचं. तुकोबारायांची म्हैस मंबाजी बुवांच्या शेतामध्ये घुसली आणि तेवढंच निमित्त सापडलं. मंबाजी बुवांनी तुकोबारायांना भर चौकामध्ये मारलं. हो, एखाद्या म्हशीला, एखाद्या ढोराला आपण बडवतो काठीने, तसं तुकोबारायांना मारलं. सणासण कानामध्ये टाकून दिल्या महाराज. एवढं मारलं, फार मारलं. झालं. संध्याकाळी तुकोबारायांचं कीर्तन होतं. कीर्तन केलं. कीर्तनामध्ये मंबाजी बुवा आले नाही त्या दिवशी. आणि तुकोबाराय घरी गेल्यानंतर आऊसाहेब जिजाऊंनी तुकोबारायांना जेवायला वाढला. जेवायला वाढल्यानंतर रोज 2 ते 2.5 पानगं खाणारा माणूस आज अर्ध पानगं खात आहे. जिजाऊ माता म्हटल्या, का हो महाराज, जेवण करत नाही तुम्ही आज, काय झालं? काही तुमचं पोट दुखतंय का? तब्येत बरी नाहीये का तुमची? काय झालं तुम्हाला? भूक नाही ग आवले, आज भूक नाहीये, तू जेवण करून घे. झालं. आणि लगेच अंगणामध्ये तुळशी वृंदावन होतं. तुळशी वृंदावनाला पाठ लावून तिथेच तुकोबाराय झोपून गेले. थंड हवा येत होती. अंगणामध्ये तुकोबाराय झोपी गेले. आणि पौर्णिमेचं लख चांदणं पडलेलं होतं आणि तुकोबारायांची पाठ लाल झालेली जिजाऊंनी पाहिली. तुकोबारायांची पाठीवर असे वळ, काठीचे वळ असे स्पष्ट दिसत होते, नाही का? जिजाऊंनी पाहिलं. पौर्णिमेच्या चंद्रमा चकोर जीवन, तैसे माझे मन पांडुरंग, भेटी लागी जीवा लागले से आस,